सुरुवात करायची का? साहेब आपण बोलताय ना आधी? The way they want it. दोन दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये. कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या. काही ठिकाणी पाणी पण साचलं. काही लोकांच्या घरात पाणी गेलं अशा घटना घडल्या. त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडनं एक आढावा घेतलाय. आपण जे जे काही काम करायला सांगितलं होतं साधारण 2 महिन्यापूर्वी सुद्धा आपण अशा बैठका घेतोय. त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचं छाटणी करायचा विषय होता. धोकादायक फांद्याचं छाटणी झाली पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेले. काही ठिकाणी L1 फायनल आहेत. फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत. कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती. स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामाला सुरुवात झाली होती. पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. आणि आता जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे. जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटार केली पाहिजेत. त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे. राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही. अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल. धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील. झाडांची उंची कमी केली जाईल. त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ. बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल. बाकी आता आपण आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. असे काय झालेले आहेत? कालच्या बैठकीतनं काय म्हणजे कालच्या बैठकीतनं काय आढावा घेतला? किती ठिकाणी पाणी सोडलं गेलं? किती यंत्रणा आपली कामाला लागली होती? काही आपल्याकडे काही आता आपल्याकडनं असं कळवलं गेलं होतं की त्याचे पंचनामे झाले पाहिजेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडनं भरपाई किती मिळणार आहे ते एक आढावा घेऊ आम्ही. शासनाकडनं मिळत नसेल तर मग महानगरपालिकेकडनं आपण त्याची नुकसान भरपाई नक्कीच देऊ, देणार आहोत. मी तसं निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांकडनं ते निवेदन पुढे येईल आणि आपण त्यांना नुकसान भरपाई देऊ. मी स्वतः अनेक ठिकाणी भेटला पाहिजे. काय लोकांचं म्हणणं होतं, पर्वती, कात्रज, सिंहगड परिसर या सगळ्या रस्त्यात जिथं पाणी साचतं तिथं अक्षरशः कमरेवर पाणी लोकांच्या घरात गेलं होतं. ही चूक आज नाहीये, वर्षानुवर्ष अशा गोष्टी होत आहेत. लोकांच्या लाईट काल 24 तास झाले लोकांना लाईट नाहीये. अक्षरशः एका पर्वतीच्या घरात तर मुलगी घरात असताना अख्खं छत कोसळलंय झाड पडून. काय आता यावरती एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे, कारण एकता नगर आणि बाकी सगळे उदाहरणं आपल्यासमोर सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल. आणि ती आता कालच्या पावसामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु आता वातावरण बदल जो घडतोय आहे, पावसाळा हा अनिश्चित झालेला आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडतोय, पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडतोय हेही कालच्या पावसामुळे लक्षात आलं. मी मगाशी म्हणाले तसं आहे की सीपीएचचे नॉर्म्स आहेत की आता आपल्याला 113 mm/h ह्या हिशोबाने आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची जे सिस्टीम आहे ती त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे. मोठ्या व्यासाचे ड्रेनेज लाईन्स केले पाहिजे. त्याप्रमाणे आपलं मास्टर प्लॅन जो आहे तो अपडेट केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे. नवीन जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आपण घालणार आहोत त्या मोठ्या व्यासाच्या घातल्या गेल्या पाहिजे. जुनं पुणे जे आहे म्हणजे आधीचं शहर, तिथले जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहेत त्याचं क्षमता कमी आहे. ती वाढवण्याचा प्रस्ताव मी आयुक्तांना सांगितलं की आपण त्या उद्देशाने काम करून त्याचे प्रस्ताव आपण पुढे ठेवूया.
आणि बजेटची तरतूद करून आपण त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. काही पण हे लगेच होण्यासारखं नाहीये. तुम्ही आता जी काही suggestion देताय, सांगताय ते लगेच होण्यासारखं नाही. त्याला बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर असा प्रकारचा पाऊस पडला तरी याची स्थिती होणारच आहे. नाही, ए कॅटेगरीमध्ये असे काही स्पॉट्स आहेत, जसे 270 स्पॉट्स आहेत 5 झोनचे, जिथे तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातले 120 साईट्स आपण असे आयडेंटिफाय केले जे अगदी लगेच म्हणजे सोमवारपासून काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होईल अशा काम होऊ शकतं. आम्ही असे आता आदेश दिलेत की आपण लगेच सोमवारपासून अशी कामं सुरुवात करायची आहे. आता याची धाडपडीच्या घटना झाल्या. धाडपडीची तुम्हाला महापालिकेतून करण्यात येते. त्यातून बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचे अर्ज दिले जातात, मात्र तोडले जात नाही झाडं. बऱ्याचशा प्रोसेस करावं लागतात त्याला. त्याच्यामुळे मोठं नुकसान झालंय गाड्यांचं किंवा डेट झाली ते जास्त झालं. त्याच्यामध्ये झाड अर्ज करणं अडवणूक केल्याचं प्रमाण खूप आहे. कारण झाडं बनवली पाहिजे अशी अट आहे. म्हणजे लोकांच्या याच्या संदर्भात काय सूचना चर्चा झाली का? याच्या संदर्भात चर्चा झाली. आम्ही असे आदेश दिले आहेत की असे कुठला अर्ज आल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये परवानगी दिली गेली पाहिजे आणि झाडांची छाटणी सुद्धा झाली पाहिजे. आणि एजन्सी जे आहे असं काही म्हणणं नाहीये की महानगरपालिकेने सुचवलेल्या एजन्सीजकडनंच काम करून घ्यायचंय. नागरिकांनी आपापल्या स्तरावरती लोक आणून काम करून घेतले तरी कोणाची काही हरकत नसणार आहे याच्यात. आता कालच्या घटनेवरनं तुम्ही पर्यावरणाच्या बाजूकडे पण पाहत नाही. तिथे त्याला नॉर्म्स आहेत. कोर्टात केसेस आहेत. नाही, आपण जेव्हा परवानगी देतो झाडांच्या छाटणीची त्यावेळेला हे बघूनच परवानगी दिली जाते. सगळे नॉर्म्स पडताळूनच परवानगी दिली जाते. असं वेग तर परवानगी कुठलीच दिली जात नाही. एक झाड लावण्याचं नागरिकांना तर 15 ते 20,000 रुपये खर्च येतात. हा खर्च नागरिकांनी का पेल करायचा? त्याच्या व्यतिरिक्त पालिकेमध्ये जर एखाद्याने तक्रार केली पुणेकरांनी की बाबा ही धोकादायक आहे, परंतु छाटणीची गरज आहे, तर त्या व्यक्तीकडून पैसे मागितले जातात. म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा पैसे मागितले गेले 9,000 रुपये, त्याशिवाय येऊ शकत नाही. तर म्हणजे असं काय आहे का नागरिकांनी पैसे द्यायचे त्याच्यानंतरच होणार आहे? पैशांची मागणी पुणे महानगरपालिकेकडनं होत नाही. एजन्सीजकडनं होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ. परंतु एक विषय असा आहे की आता पावसाळ्यापूर्वी जेवढे धोकादायक फांद्या आहेत त्या आपल्याला सुमोटो काम केलं पाहिजे. फांद्या छाटून घेतल्या पाहिजेत. नक्की हे तर आहेच की आपल्याला त्याचे नॉर्म्स पाहून परवानगी घेऊनच करावं लागेल. परंतु आता तातडीने काय करायचं तर कुठल्या खासगी मिळकतीतले झाडं कुठली आहेत आणि सार्वजनिक रस्त्यावरची झाडं कुठली आहेत असं दोन्ही वेगवेगळे न करता ज्या धोकादायक फांद्या आहेत, जी झाडं धोकादायक आहेत त्याची छाटणी करणे, ते तोडणे, काही लेवल त्याची उंची कमी करणे हे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. असंच आता आम्ही बैठकीत सांगितलं. 270 स्पॉट्स तुम्ही सांगताय काम करण्याची गरज आहे. 227 27 सॉरी आणि 121 ठिकाणी सोमवारपासून काम सुरू करू असं तुम्ही सांगितलं. IMD